रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवते शोभे सिद्ध मांदी, सन्मुख उभा अजान वृक्ष देवदेती येथी साक्ष. कीर्तन गजरी नाम घोष चराचरी, ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भे उनद. नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये मोठ्या उत्साहानं भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरी करण्यात येतं. यावर्षी देखील माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसीय कार्यक्रम या पुण्यपावन भूमीमध्ये उत्साहानं पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्याकरता या विशेष मालिकेद्वारे सादर करीत आहोत. मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा हा अभंग प्रत्यक्षात ज्ञानदेवांचा सहवास ज्यांना लाभला त्यांच्याच मुखातून आलेले ज्ञानदेवांविषयीचे हे वर्णन. नम्रतेचे महत्त्व काय हे या ठिकाणी नारायण महाराजांनी सांगितलेले आहे. नम्रता नसेल, उद्धटता जर असेल तर परमार्थामध्ये त्याला काहीच महत्त्व नाही आहे. त्यामुळे संत विचार आचरणात आणावे का याचं महत्त्व हे या आपल्या आजच्या भागामधून आपण पाहणार आहोत. हे निरूपण आपल्यासमोर सादर करतायत डॉक्टर हरिभक्त परायण तुकाराम महाराज गरुड ठाकूर बुवा दैठणेकर महाराज. पाहूयात. हरी राम कृष्ण हरी. कीर्तनकाराने भगवंताला नमन यासाठी करायचं की प्रभू तुम्ही मला व्यासपीठावर उभं केलं आहे, संत विचार सांगण्यासाठी उभं केलं आहे. आता माझ्या मुखातून संत विचाराशिवाय दुसरं काही येतं कारण नाही. भजनी मंडळीने नमन करायचं आहे की आम्ही भजन गाण्यासाठी उभे आहोत. भगवंता तुला आवडेल असं आमच्याकडून गाऊन घेशील तर बरोबर. श्रोत्यांनी नमन असं करायचं आहे की आम्ही संतांचे विचार समजून घेण्यासाठी उपस्थित झालो आहोत. आम्हाला संतांच्या विचाराशिवाय या वक्त्याकडून काही दुसरं मिळता कामा नये म्हणून तुम्ही भगवंताला नमन करायचं. म्हणून नमन सर्वांनी करायचं की जेणेकरून आपल्या कीर्तनाचा हेतू पूर्ण होईल. विठाला विठाला विठाला. जो चिंतनासाठी अभंग घेतलेला आहे नामदेवरायाचे चिरंजीव नारायण महाराज यांचा आहे. परंतु नारायण महाराजांनी या अभंगामध्ये अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा संकेत तुम्हा आम्हा सर्व वारकऱ्यांसाठी दिलेला आहे. तो अगोदर आपण लक्षात घेतला. शेवटच्या चरणामध्ये नारायण महाराज ज्या पद्धतीने नमन करतात लक्षात घेण्यासारखं आहे. मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. प्रत्यक्ष ज्ञानदेवांचा सहवास ज्यांना लाभला त्यांच्या मुखातून आपण ज्ञानदेवांचं वर्णन ऐकणार आहोत. भाग्यवान आहोत. बाकी अनेक संतांनी वर्णन केले. तुकोबारांनी केलं असेल तरी त्यांच्या नंतरच्या काळामध्ये केले, नाथ महाराजांनी केले. सर्व संत ज्ञानेश्वर माऊलीचं वर्णन केलेलंच आहे. परंतु नारायण महाराज जो संकेत देतात तो अत्यंत महत्त्वाचा आहे
की ज्ञानदेवांच्या समोर जेव्हा आपण काही व्यक्त करण्यासाठी उभे आहोत तर आपली नम्रता किती पाहिजे. जर नम्रता नसेल, उद्धटता असेल, तर परमार्थामध्ये त्या शब्दाला महत्त्वच नाही. नम्रतेबरोबर जे शब्द येतात तेच खरे शब्द असतात. म्हणून नारायण महाराजांनी पहिला संकेत दिला की नाऱ्या म्हणून घेतलेले स्वतःला. नामदेवाचे चिरंजीव होते, ज्ञानेश्वर माऊलीच्या सोबत होते, ज्ञानेश्वर माऊलीचा संगती ज्यांना लाभली होती. म्हणून आपण भाग्यवान यासाठी आहोत की ज्ञानेश्वर माऊलीच्या संगतीतला एखादा महात्मा ज्ञानदेवांचं जेव्हा वर्णन करतं आणि ते वर्णन आपल्याला समजून घेण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे, हे विशेष. विठाला विठाला संत महिमाचं वर्णन चालू आहे. संत महिम्याचं वर्णन सर्वच संतांनी केलेलं आहे. ज्ञानदेवांचं केलं आणि इतर संतांच्या संदर्भात सुद्धा संतांचं महिमान गाण्याची पद्धती आहे आणि महत्त्वाचं आहे. त्याच्या मागचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे की संतांची महानता जी आहे ती आपल्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे. संतांचं मोठेपण, संतांचं कार्य आपल्याला अंतःकरणापासून आवडलं पाहिजे. जोपर्यंत ते कार्य अंतःकरणापासून आवडत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार होत नाही. म्हणून संत सातत्याने जे संतांचं वर्णन करतात किंवा संतांची महती जगामध्ये उभी करू इच्छितात, त्याचं एकच कारण आहे, जोपर्यंत आपला विश्वास संतांवर बळकट होत नाही तोपर्यंत आपल्याकडून स्वीकार होत नसतो. त्यांच्या विचाराचा स्वीकार करायचा. त्यांच्याच विचाराचा स्वीकार होऊ शकतो ज्यांच्या संदर्भात आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, विश्वास आहे. म्हणून संत महिमान गाण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती एकाच कारणाने आहे की आपल्या अंतःकरणामध्ये संतांवरचा विश्वास वाढला पाहिजे, संतांवरचं प्रेम वाढलं पाहिजे, तरच त्यांच्या विचारावर प्रेम होईल. आणि त्यांच्या विचारावर नुसतं प्रेम करायचं नाही तर त्यांचे विचार आपण अवगत करायचे आहेत, अंगीकार करायचे आहेत, फार पुढे जायचं आहे आपल्याला. त्यामुळे संत कळले पाहिजे हा सर्वांचा अट्टहास आहे. ज्ञानदेवांना कळून देण्यासाठी तर सर्वच संतांनी प्रयत्न केलेला आहे. आमचे नाथ महाराज म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, 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 करुणा करा नाथ महाराजांनी सामान्य वर्णन केलेलं नाही. ओंकार ज्या नामाच्या अगोदर येतो तो महामंत्र असतो आणि महामंत्रामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय भगवंताच्या नामाची मांडणी असते. परंतु नाथ महाराजांनी ओंकाराची मांडणी ज्ञानदेवांच्या नावाच्या अगोदर करून माऊलींना ब्रह्मस्वरूप, ब्रह्मरूप आपल्यासमोर प्रगट केलेला आहे. त्यातही खूबी अशी आहे की विठ्ठलही ब्रह्म आहे, परंतु देवरूपातलं जे ब्रह्म आहे त्या देवरूपातल्या ब्रह्माला काही नियम आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी पाना. मात्र संत त्या भूमिकेवर नाहीत, तर संत जगाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत. म्हणून तुमच्या आमच्यासाठी संत रूपातलं जे ब्रह्म आहे ते अधिक आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानदेवांच्या स्वीकारामध्ये तुमचं आमचं कल्याण आहे, ज्ञानदेवांच्या विचाराच्या स्वीकारामध्ये तुमचं आमचं कल्याण आहे, उद्धार आहे, मोक्ष आहे. म्हणून नाथ महाराजांनी तर 400 वर्षानंतर म्हणतात, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. स्वतःची भूमिका मांडतात की तुमचा अनुग्रह लाभलो, याचा अर्थ तुम्ही जो वारकरी संप्रदाय उभा केला तो मला प्राप्त झाला आणि मी पावन झालो चराचरी. याचा अर्थ असा आहे
की मी आत्मज्ञान प्राप्त होऊन मी सुद्धा या विश्वात आत्मरूपाने विश्वरूप आहे याची मला ओळख झाली. ज्ञानदेवांना त्याची श्रेय देत आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या अभंगासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. सोन्याचं तेज कधी भंग होत नाही. तुम्ही शेणामातीत जरी टाकलं सोनं किती दिवस पडलेलं असेल तर त्याचं तेज कधी नष्ट होत नाही, मलिन होत नाही सोनं म्हणेल. तसंच आध्यात्मिक जीवन तेजस्वी असतं, ते कधीच मलिन होत नाही. म्हणून सोन्याची उपमा दिलेली आहे. दुसरा सोन्याचा विशेष गुण आहे, सोनं कधी झिजत नाही.